गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार, मजेत असणार. सो मी कुठे चालले तर मी चालले ते माझ्या एका कामासाठी आणि तिथे गेले गेले बघते ते माझं एकदम हेअर पण ऑइली झालेत आणि फेस पण थोडा जरा असं सुजलाय. पण असो, कारण की रात्री जरा 2-3 वाजता झोपल्यावर असंच होतं. काम झालं मी परत घरी रिटर्न यायला निघाले आणि येता येता रस्त्यात मस्तपैकी फ्रूट्स घेतले. खूप दिवसांनी म्हणजे ही गाडी नेहमीच असते, पण खूप दिवसांनी मला जे फ्रूट्स पाहिजे होते ते होते. मी घेऊन आले आणि घरी आल्या आल्या पहिल्यांदा मी डोसा काढला, बिकॉज मला जाम भूक लागली होती. मी सकाळी फक्त आणि फक्त ब्लॅक कॉफी आणि बदाम खाऊन गेले होते, ते पण घाईघाईत गेले होते आणि बाकी काहीच खाल्लं नव्हतं. त्यामुळे मग भूक लागली. मी आणि डोसा पण विदाऊट ऑइल काढते. तुम्ही तूपही लावू शकता. मी तर काल तूप लावूनच डोसा काढला होता. मस्त लागतो तो पण, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, छानच लागतो. आणि त्याच्यानंतर मग मला ऑफिस पण स्टार्ट करायचं होतं. मी बघा गेलेले 10ला, 12:30ला आले आणि 1:30ला माझं ऑफिस होतं. सो मला एवढं फटाफट आवरायचं होतं ना काही करून, एकदम म्हणजे लवकरच, कारण की ट्रेनिंग सुरू आहे ना, तर टाईम टू टाईम लॉग इन करावंच लागतं. नाही तर अदरवाईज कधीही लॉग इन केलंच असतं, बिकॉज अजूनही माझा TL तोच आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर डोसा खाल्यानंतर मी ऑफिस स्टार्ट केल्यानंतर मला 4 to 4:30 आम्हाला ब्रेक दिला होता एक. सो त्याच्यामध्ये मी मस्त टरबूज कट करून खाल्ले. मस्त लागत होतं, खरं सांगते, गोड होतं. आणि डायरेक्ट संध्याकाळी जेवायलाच बसले. ऑफिसच कंटिन्यू चालू होतं, ब्रेकच नाही दिला. एक तो मध्ये 4चा दिला, त्याच्यानंतर ब्रेकच नाही. आणि मग रात्री 11 वाजता मी ऑफिस झाल्यावर जेवत होते, कारण की मला शांत बसून जेवायला आवडतं एक टाईम तरी. घाईघाईत नाही जमत, म्हणून मी रिलॅक्स बसून TV बघता बघता मस्त जेवले. आणि गाईज, उद्या आमची आहे ॲनिव्हर्सरी लग्नाची. आणि मला माहिती नव्हतं प्रतीकने पेस्ट्रीज आणल्या. त्याने एवढं मस्त मला सरप्राईज दिलं की त्याच्या लक्षात आहे. मी त्याला सांगितलं नव्हतं, पण त्याच्या खरंच लक्षात होतं की उद्या आमची ॲनिव्हर्सरी. सो 12 नंतर आम्ही मस्त कट करून खाल्ला आणि थोडंसं असं गप्पा मारत बसलो. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके, बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.